दंडवत हो. उपाध्या भेटी प्रकाश दर्शन जानो उपाध्याय. मागे एकदा भेट झालेली आहे स्वामींची. मग एक दिवस बाईसा म्हणतात, बाबा सापे कोणी बाबाची भक्तिजने न येत. मग आळसू लागत असे बाबा. इथे आळस शब्द कोण्या वाचक आहे? रखरखले पण उदासीनता वाटते म्हणाले बाबा. कुणी आलेच नाही तुमचे भक्तिजन. आता आळस शब्द कसा आहे? स्वरूप शब्दांचे अर्थ बदलतात. सर्वज्ञ म्हणाले येथेही आळस होऊ लागत असे. स्वामी म्हणाले आम्हालाही उदास उदास रखरखले पण वाटतं म्हणाले. कोणतं यायलाच पाहिजे. मग स्वामी म्हणतात, बाई आता असं करा तुम्ही, मग पाणी भात साचा, पाणी भात ठेवा टाचून. येतील म्हणाले कोण ना कोण येईलच की. बाईशी म्हणतात हो बाबा. मग बाईशी मडके धुतले, भात निवडीला पाणी घातले, निंबोणीचे पान घातले. आंबट जेव्हा ते होतं सडल्या तेव्हा लिंबाचं पान आणि त्याचा अँटीबायोटिक आहे. म्हणजे या चरित्रामध्ये काय कुठं सापडेल सांगता येत नाही की नाही. बाईसा अशा सुगरण आहेत. सगळेची निंबू घातले, तोंड बांधले, ऐसे पाणी भात साचला, मडकं भरून ठेवलं. मग बघू लागले दोघंही वाट पाहायची. भक्तांनीही वाट पाहावी आणि देवानेही वाट पाहावी. असं ते स्मरण करताना आपण आठवायचं, आपली कोण वाट पाहिल, असं देव पाहिल का? देवाने वाट पाहावी ना. कोणतरी येईल, सगळी तयारी अगोदरच. बाईसासारख्यांनी वाट पाहावी आहे की नाही. मग एक दिवस दुपारचा पूजावसर झाला, रवना झाली, पौढ झाला, उपवड झाला. पर गोसावी शयनासनीच असती. दादोस मुख्य अवघे बळीग्रामीचे महाजन काही राज व्यापारी कटका देवगिरीशी आले होते. तर इथे दादोसांचं आगमन आहे बळीग्रामचे महाजन सोबत. त्यांच्यासोबत बराचसा परिवार राहायचा. आणि आता स्वामी कुठे आहेत मुक्कामी? झालं नाव हां, चतुर्वेदाचा. आणि ती चर्चा सगळ्या देवगिरीत आहे. आणि मग तिथे दादोसांनी ऐकलं की गोसावी इळापुरा राज्य करते. बाजारहाटात चर्चा आहे. मग तेही दादोसापुढा सांगितले. दादोशी म्हणितले गोसाव्याच्या दर्शनाची जाणे लागे. आता यापूर्वी कुठं भेटलेले आहेत ते दादोस? चरित्र पाठ असेल तर हे दृश्य समोर येईल. सांगता येईल? तर मग अवघेची येळापुरा दर्शन आले. आले बा हे सगळे. महाकाळाचा देवळी बिडार केले. इथे एक महाकाळ आहे, तर उज्जैनला एक महाकाळ आहे. या महाकाळाची प्रसिद्धी नाही आहे जास्त, आहे की नाही येळापूरच्या. तो तिथलाच महाकाळ इथे येऊन बसलाय. इथला महाकाळ कोण आहे? इथली अधिष्ठाती उज्जैनचे महाकाळ कोण? ते कोण आहे उज्जैनला? कोण राहतो? मंगळ. ज्याची मंगळ खराब आहे ते मंगळ शांती करायची तिथे जातं. मंगळाची बेंबी आहे तिथे. पूर्ण भारत मातेचा मध्यभाग उज्जैनला आहे. महाकाळ एक आहे. आणि काय तिथे
म्हणजे मंगळ एक आहे, महाकाळ एक आहे. आणि तिथं आपण जायचं स्थान करायला, मुक्कामी राहायचं. म्हणजे आता एक हा जेवच प्रकार आहे आता मध्यंतर, आहे का नाही. 10 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगला व्यवसाय चालू आहे, चांगला व्यवसाय आहे. बद्रिकाश्रम बर. आणि कुठलं ते द्वारका, मथुरा. ते मानस सरोवर भेटना गेले लवकर ताब्यात. हे महाकाळ इथला महाकाळाला चालत नाही, ते महाकाळ तुम्हाला चालत नाही. तशी रेणुका चालत नाही माहूरची, तशी हे पण चालत नाही आपल्याला. का बरं चालत नाही? वेरूळचा महाकाळ काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? स्वामींची इतिहास सांगितलं माहित आहे की नाही? तर असं ते वेरूळ महाप्रचंड नपाळाचं आहे, ज्योतिर्लिंग आहे आणि बऱ्याच गोष्टी तिथं आहेत. लेपाचं देऊळ आहे, पुन्हा पर्यटन आहे, इंटरनॅशनल पर्यटन आहे. तिथं आपण मठ बांधून राहिलो, आश्रम केला. विकार विकल्प गेला सगळा बोंबलत. असं होतं ते. कधी कधी असं चुकीच्या वाटेने प्रवास होतो, म्हणजे तो विधी होऊन बसतो. मग ज्या विधी कधी विधी होईल सांगताच येत नाही. ते महाकाळाला तिथे बिडार केले त्यांनी. म्हणजे दर्शनी आहेत बा सगळे. जाऊ तिथं देवीचं दर्शन घेऊ, महाकाळाला भेटू. मल्हार वशे देवी पण आहे तिथे, काटे वशे, अंकलेश्वर आहे, सगळेच आहे तिथं या रोडला. आणि ते अंकाईचं काय, अंकाई म्हणजे कोण? सगळं तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला. हां, पटकन विचारलं तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला. आता मी सांगू कंटाळो, पाठ ठेवत नाही, पाठ पाहिजे सगळं. तर अशा प्रकारे ते तिकडं गेले. तिथे विष्णू भट्ट डखले, हा डखल्यासोबत आहे. डखले कुठले आहेत? हे डखले आहेत सोबत. अनेक दोघे गावांत पूजा द्रव्ये पाणी पोकळे आणूगे. दादोशी म्हणितले जाणू जाय गोसाव्याशी केसा अवसराशी अशी पाहून आम्हा आपडा सांगोय. दादोस गुरु आहेत सगळ्यांचे. त्यांनी जाणो उपाध्यायांना आज्ञा केली. शोधून ये म्हणाले. जाय उपाध्याय ते धाडिले आले. चौमडा कवाळे घालवली असती. चतुर्विद्याच्या मळाला कवाड समोर केले बाईसांनी, आणि कवाडे आळमाळ व्हायची उघडी लागली असती. थोडं पुढं केले. स्वामी विश्रांतीच्या अवसरामध्ये आहेत. विश्रांतीचा अवसर आठवणं म्हणजे काय करणं? म्हणजे काय करत असतील स्वामी त्यावेळेला? अगोदर सांगितलं माईंभट्टाने, ते असं स्वामींनी आज असा अवसर स्वीकारलाय तिथे. आता इथे विश्रांतीच्या मूळमध्ये आहेत स्वामी. कशी मूर्ती आठवाल तुम्ही आता? पवड नाही, उपवड नाही, शयनासन ना सारखं आसन आहे ते. तेवढ्यामध्ये कवाड मात्र अळमाळ आहे. ते अळमाळ, अळमाळ शब्द कुठे येतो? ऋण झुणू रे भ्रमला अळमाळो रे. कुठं आहे चरित्रामध्ये अळमाळा शब्द? अळमाळ पांढरवट येती अशी भक्ती ज्याने येतात रुद्रपुरा.
आणि कुठं आहे आळमाळ? अशा चरित्रामध्ये असं वेगवेगळं सापडतं. या 2 दिवसात वेगवेगळे शब्द यायले तो लाला. काल कोणता शब्द आलता बरं? काल तर लय शब्द आले आहे का नाही? ते प्रेत लेण्यातली प्रेत आहेत, ते जड जड प्रेत आहेत, पण ते चेतन आहेत. ते फुलफुलीत, मुसमुसीत, रवरवीत, टकटकीत आणि कसले आहेत ते? तसं इथे आळमाळ, त्या चतुर्विधाच्या मठाचा दरवाजा आळमाळ उघडा आहे. असं हे चरित्र समृद्ध करत जातं मराठी भाषेला. आता आपल्यालाच आपली समृद्धी माहीत नसल्यामुळं पुढे विचारलं म्हणजे काय समृद्धी आहे, तर ती लीळा सांगतात स्वामींची. लीळा नसते सांगायची साहित्यकारांना. साहित्यकारांना ही शब्दांची असं आहेत म्हणायचं आमच्या चरित्रात बघा. तर ते आले आता जाणव उपाध्ये. ते कवाड लेण्याचं आळमाळ उघडा आहे. टिमकरलं त्यांनी. टिमकारनं पण शब्द आला आता इथे. याच्या अगोदर कुठं आले शब्द? कोणाला येत आहे? जानोबाई उपाध्यायांनी कवाड टिमकारलं. बाईशी म्हणितले बाबा कवाडे कवणे उघडवितो. कव्हण टिमकारित असे. बाईसा बाबांना विचार. मग उपाधी शब्दो केला. सर्वज्ञ म्हणतात बाई चांगो सरीसा बटिका आला होता तो हा नव्हे की. स्वामी काय म्हणतात? चांगो सरीसा बटिका आला होता म्हणजे आम्हाला 5-6 महिन्यापूर्वी भेटायला वर्ष झाला असेल की आम्हाला. तो बटिका तर नाही ना बघा म्हणाले. महास्वामी कसे सर्वज्ञ. स्वामींनी पाहिले का त्यांना? नाही. पण आपल्या भेटीला कोण आलं हे स्थानापतीला समजतो. कोण आलं, काय करून आले. बाबा काय करून आले ते विडा घेऊन एवढा मोठा 10-12 फळांचा. किती काम कोण आले. बाईजी कशा काय आल्या एवढा मोठा विडा घेऊन, परिवार घेऊन. तुम्हालाच वाटतं का स्थानापतीला काय समजत नाही? सगळं समजतं. रिश्वत घेऊन आले काय तुम्ही देवाला? अनुसरल्या पुरुषांची रिश्वत लय चालू आहे भारी आता आहे की नाही? दररोज 55. आंबाईच्या देवाला कार्यक्रम असतो बाबा लोकांना. एवढी एनर्जी लॉस करतात बा. रांगोळी घालायची समोर. भिकाऱ्या साधूला 10 रुपये पण द्यायला तयार होत नाही. विकृत नजरेनं तर बघतात. त्या उपदेशाला म्हणावं बाबा रे ते बाबाला 10 रुपये अनाशीची गोळी आणायची, देणार नाही. फुलाला टाकल 1000 रुपये. हे रिश्वत आहे तिथे रिश्वत. स्वामी बाईसांचा संवाद मायंभट्टाने का लिहिला असेल बरं असं बारीक बारीक गोष्टी. रिकामी होते का मायंभट लिहायला? त्यांना वेगळं सांगायचं की बघा सर्वज्ञ असे आहे. बाहेर लेण्याच्या बाहेर दरवाजा, दरवाजाच्या बाहेर उपाध्ये बाईसाला स्वामी म्हणतात. तो चांगदेव पट्टासवर नव्हता तो मागे वर्षापूर्वी आलेला उपाध्ये. तो आला सर बघा बरं. इकडे बाईसांचा शब्द उपाध्यायाने ऐकलेला आहे. मग अभ्यागते आली म्हणून बाईसा म्हणते बाबा बाबा एवढ्या वेळेला कोण येईल म्हणाले. आता झोपा चुपचाप पडा. सर्वांनी म्हणाले जा ना तुम्ही पहा ना. मग बाईशी गेली. कवाड उघडलं तो उपाध्य समोर उभा आहे आणि बाईसांना ते आवडायचे.
बाईसा म्हणते, हे काय बटिका तू केदवाला अशी. ह्या उपाध्यांचा सगळा परिवार अनुसरणार आहे पुढे. आता हे उपदेश पण नाहीत, पण पुढे स्वामींचं आता नातं चालू आहे. आता एक दोन प्रकार थोडक्यात. बायसांना काय माहित पुढचा प्रोग्राम काय यांचा, पण बायसा जीव लावायच्या. आता तसलं काही नाही राहिलं. आता जीव लावायचं काही नाही. आपला आहे ना मग जीव लावा, परत आहे ना जरूर. आता कठीण झालं ते. धर्मरूप खूप कठीण आहे आता सध्याचा काळ. उपाध्ये पाहिल्यानंतर बाईसासी हर्ष झाला. हे तुम्हाला आठवायचे स्मरण करताना. बाईसा दिसतील, उपाध्ये दिसतील, वेळूचं लेणं दिसेल, स्वामी दिसतील. आणि चांगदेव कुठे आहेत आता? सोबतच आहे ना हे बटीक पिल्लू. पिल्लू कुठे आहे की झोपला असेल देवाजवळ, आहे की नाही? हे मोठं लाडकं आहे. देवाने काय प्रेम केले ह्या माणसावरती, खूप प्रेम. चांगदेवावरती एक अन्याय आहे चरित्रामध्ये, पुन्हा कुठे दिसत नाही चांगदेव, आहे की नाही? पुढं त्यांची लाईफ हिस्ट्री आलेलीच नाही. बाबा बाईसा म्हणते, अरे तू सांगितलं नाही मला कधी, कसा आला तू? आणि मग त्या हरकत हरकत बाईसा आल्या. बाईसाला हर्ष वाटायचं बाईसांना. हर्ष म्हणजे काय होत असते बरं? आनंद झाला, हर्ष झाला. काय फरक आहे? काय फरक असतो? स्वामींना हर्ष वाटावा, बाईसांना हर्ष वाटावा, हे बघतायत ना, म्हणून त्यांच्या हर्षाचा विचार करावा लागेल. आपल्याला हर्ष कधी होतो? होतच नाही तर जा. सर्वज्ञ म्हणतात, बाई स्वामी पण म्हणतात, काय काय म्हणताय बाई? बाईसा म्हणतो, बाबा बाबा बाबा. आपण म्हणा तोची बटीक आला, तुम्ही म्हणले तेच आलाय आता. बाईशी उपाध्या ते म्हणतात, बटिका ये ये ये. बाबा ते दंडवत करी. गोसाव्याशी भीतरी आसन असे. उपाध्ये भीतरी आले, तो अंधार पडलेला आहे. म्हणून तो स्वामी मगापासून त्याच अवस्थेत आहे. झोपायचं नाही, बसायचं नाही, उठायचं नाही, बोलायचं नाही. उजेड करायचा तर उजेड पण नाही. समोर संवाद तर चालू आहे. उपाध्यायांशी स्वामी बोलतात, पण बाईसा पण स्वामींशी बोलतात. पण स्वामींची श्रीमूर्ती अशी आळमाळ दिसते, म्हणजे झावळी दिसते. ताळमाळ शब्दाचा अर्थ ते बदलला. हे पाठ करायचं आहे तुम्हाला, आणि पाठ तर काही तुम्ही करतच नाही, असं आवड होऊन बसतं ते. उपाध्ये म्हणायला लागले की आता अंधार तर पडलेला आहे, तर मी देवाला कसं बघू? हे स्वामी मला पाहिजे. मग बाईसा वाती लावायला जातात. बाईसांची मोठी सेवा आहे. तेल, कापूस. वातीमध्ये कोणतं तेल टाकायचं बाईसा? तेलाची कॅन राहायची बाईसा, बाटली करवतीला घालून ठेवायचं. स्वयंपाकाचं तेल वेगळं, हे दिव्याचं तेल. त्या माऊलींनीच करू जाणार कुटाणा. स्वामींची पदार्थाची सगळ्या बाटल्या वेगळ्या. ते गटुडं राहायचं बायसांच्या जवळ, नेहमी गटुडं राहायचं बिचारीचं. एखादी व्यक्ती निघून गेली ना, त्याचं ते कार्य आठवतं मला. स्वामींना सारखं बोचरायचं ते बायसा निघून गेल्या, आणि आठवण काढून स्वामींना
तेवढ्या प्रकारची उत्कर्षाने आवेग यायचा स्वामींच्या श्रीमूर्तीवर. ती मूर्ती वेगळीच आहे की नाही. हर्षाला पावलेली श्रीमूर्ती वेगळी, बैसाची आठवण काढून बसणारे स्वामी वेगळे आहेत, भुट्टोबासांना पाठवणारे स्वामी वेगळे. भुट्टोबास जेव्हा वनवास भोगून आले तेव्हा स्वामींची मूर्ती वेगळी. स्वामींच्या मूर्तीचा नाही अभ्यासच नाही झाला पाहिजे. तत्वज्ञानाचा खूप अभ्यास झाला आपल्या संप्रदायात आहे की नाही. 25 सोळाला किस पाडला हिते नाही जमलं, ते डॉक्युमेंटरी नाही तयार झाली. विचार करता जाणो उपाध्याय की मी कसं करू आता. बाईचा म्हणते बट्टीकडे जाय ना, तो कर ना. ती बाई आता कसं करू, मी अंधारात काय करू. समजा थांब, मी बाईसा म्हणता मी वाच लावते थांब. ती आता ती त्यावेळेला काडीपेटी होती का. आता लय सोपं आहे, बटन दाबले की सुरू. काडीपेट नाही ना बाईसाजवळ. आता चूल पेटवायला सोपं जातं त्या. आता इथं दिवा लावायचा आहे ना, किती कठीण साध्या गोष्टी आहेत त्या. आपल्या दृष्टीने साध्या आहेत त्या खूप. बाईसांच्या दृष्टीने बघा, त्यावेळेला 800 वर्षापूर्वी जा. आणि त्या सगळ्या पूजा अवसराला बाईसा दीप उजळीची आहे की नाही. आणि तो अग्नी कसं कुठं राहायचा बाईसांचा, कुठे व्हायचा ते अग्नी. अहो आरती कुठं ठेवायची, अग्नी कुठं ठेवायचं म्हणलं तर काय विचारतो समजायला का. माहित आहे का. बर शोधून घ्या. तो काढायचा बायसाने हळूच अग्नी. मग त्याचा ते कार्यक्रम व्हायचा. मग त्यात बराचसा वेळ जायचा निघून. आणि उपाध्यवासांचं तर इकडं मनातून वेगवेगळे प्रश्न चालू आहेत. काय देव कसा पाहणार, देवाला कळत नाही काय, स्वतःहून दाखवता येत नाही काय, एवढं सामर्थ्य नाही काय, एवढ्या लांबून आला. हे सगळं चालू आहे. बाईसांचं तिकडे गडबड चालू, उपाध्यांची इकडे चालू आहे. आणि तेवढ्या क्षणामध्ये भगकरी हा शब्द आला. भगकरी. श्रीमूर्तीपासून वर प्रकाश पडला आणि स्वामींची श्रीमूर्ती प्रकाशवान झाली. आणि मग जानोपाध्यांना हर्ष झाला. त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. श्रीचरणावरी क्षण एक माथा ठेवून होते. ही दुसरी वेळ आहे माथा ठेवायची त्यांची. आता जो माथा ठेवलाय त्यांनी त्यांचं भाग्य बदलत गेलं. आता पहिल्या भेटीत काय झालं, जेव्हा 8 दिवस होते पैठणला, ते जानोपाध्याय आता प्रगती होत चालली आहे त्यांची. सर्वज्ञ म्हणतात आता पुरे 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 बैसा. बाईसाहेब म्हणाले बस, चुपचाप बसा. हा सर्वज्ञ म्हणतात हे काय गा बटिका. सर्वज्ञांची आता ही स्वरूपाची भाषा सुरू झाली. आता स्वरूप बोलतंय त्यांच्याशी, ईश्वर स्वरूप बोलतंय. आता म्हणाले हे काय दिवेनी दाबीजे, दिवेनी देखीजे, असं वाटतं का तुम्हाला. दिव्याने आम्ही पाहू. हे आपण याती दाखवी तेवेळी देखीजे, आपण याते दाखवी. श्रीकृष्णांचं कसं दाखवलं देवाने, तसं दत्तात्रय प्रभूंनी कसं दाखवलं, श्री बाबा कसे दाखवले त्याला, ते तुम्हाला सगळं दिसावं लागेल. स्वतःहून स्वामींनी कुणाला दाखवलं विश्वरूप.
मूर्ती असं पाहायला पाहिजे तो अवसर. स्वामी म्हणाले आपण याती दाखवी तेवढी दाखवी आणि पाहिजे. भाऊ म्हणाले तुम्हाला स्वामींनी वचन सांगितलं इथं, ईश्वर काही गा अन्य प्रकाश, अन्य तो स्वयंप्रकाश. अन्य म्हणजे अन्न तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. ईश्वर अन्य प्रकाशक नाही, तो स्वयंप्रकाश. म्हणजे काय? अन्य प्रकाश हे न प्रकाश. वेद पुराण उपनिषद हे झालं अन्य. मग इथला अन्य काय काय आहे? विधी किंकर होऊन चालले तुम्ही देवप्रकाश होता, इथलं पण अन्यच आहे ना. इथे ज्ञान भक्ती वैराग्य आहे की अन्य प्रकाशक, तर ते स्वयंप्रकाशक व्हावं लागतं. ते सांगता येत नाही तुम्हाला. मग स्थान असो, प्रसाद असो, भिक्षुक असो, तो स्वयंप्रकाशक आहे. तो म्हणजे कसं चिंतन करा, ह्या वचनावरती चिंतन करावं लागेल तुम्हाला की स्वयंप्रकाशक म्हणजे काय. नाम आपण नामस्मरण करतो, ते स्वयंप्रकाशकच आहे ना. ते देवतेला दिसतं तुमच्याजवळ नाव आहे तर. बघा नाव कोणाजवळ आहे? तुमच्याजवळ. दिसतं कोणाला? भूताला, जोटीन, पिशाच, देवता, मसोबा, खंडोबा, ह्या सगळ्यांना दिसतं की हा ह्याच्याजवळ नाम आहे बरं देवाचं. मग ते स्वयंप्रकाशक आहे म्हणून दिसतं ते. कुठं आहे ते? असं तुम्हाला शोधावं लागलंय स्वयंप्रकाशक. आणि मग स्वतःचं नाम तुम्हाला स्वयंप्रकाश करतं. हे वचन कुणीकडे चाललंय? द्वायमव पुरुषो लोके, ठीक आहे नाही. तिथं काय सांगितलं त्या श्लोकामध्ये? ते स्वयंप्रकाश. कुटस्थोक्षर. कुटस्थ म्हणजे काय आहे ते? कसा श्लोक आहे तो? उत्तम पुरुषस्त्वन्य. नाही ना, कुटस्थ कुठ शब्द आहे? 15व्या अध्याय. सांगा पटकन. 15 अध्याय दररोज म्हणता ना तुम्ही. सांगा ना. द्वायमव पुरुषो लोके. 2 काय? द्वायमव पुरुषो लोके काय काय? क्षर आणि अक्षर. पुढे पुढे म्हणा ना. जोरात म्हण ना, मला ऐकू येत नाही ना, पंखा चालू आहे. क्षर सर्व आणि भूतानि. क्षर म्हणजे काय? भूत. बर. पुन्हा अक्षर शब्द आहे ते कुटस्थ आहेत ते. आता भानगड कशी आहे कसं समजले? तो घिसाडी आहे, तो कुटस्थ करतो. लोखंड आहे, गरम करतो, लोखंडावर ठेवतो आणि लोखंडानेच मारतो, ह्याला म्हणायचं कुटस्थ. तसं काय समजलं तुम्हाला? इथे कुटस्थ कोण आहे?
गरम केलेलं लोखंड कुठं आहे? लोखंडावर. कोणचं लोखंड मारतंय? लोखंडच मारतंय. कोण्या लोखंडाने कोण्या लोखंडाला मारलं, तिन्ही प्रकार एकच आहे. त्याला म्हणायचं कुटस्थ. म्हणून त्या इतर संप्रदायामध्ये हा गोंधळ आहे. नेमका कुटस्थ काय आहे तिथे? म्हणजे खालचा लोखंडाचं आहे किंवा वरचा हातोडा आहे त्या, मधलं लोखंड कुटस्थ आहे, कुठल्या जाते बिचार फुकट, मग त्याला आकार येतो. ह्याला म्हणायचं कुटस्थ. हाणणारा कोण आहे? म्हणून ते इतर संप्रदाय ज्ञानेश्वर वगैरे, तुकाराम, एकनाथ वगैरे हे असं म्हणतात. मम अंश जीव लोक म्हणाले हे सगळं इतर आहे. तो कुटस्थ कोण आहे? कर्मभूमीमध्ये ते घन आहे. तो खालचं काय म्हणतात त्याला? ठोकतात त्याला, विषयाकडे असतं असं मोठं लोखंड असतं. ते मातीत पुरतात, लोखंड गरम करतात, चिमट्यानं धरतात, वरून लोखंडानेच मारतात. ती बाई असते खपक्याच्या खपक्या, काय होत नाही तिला बरं. मान दुखत नाही, पाठ दुखत नाही, रपा रप मारते. आपले देतात बघा महिन्याला. ही बाई म्हणजे कोण? असं. तर ते स्वयंप्रकाश परमेश्वर असतात. आणि मग अशा प्रकारे निरूपण सर्वज्ञाने बटिकाला केलेलं आहे. निरूपण झाल्यावर सर्वज्ञ म्हणतात मग कसं काय? बरं चाललंय ना, लेकर बरोबर आहेत की? आमच्या मुली बऱ्या आहेत का त्या? बटिकाला आश्चर्य वाटलं. माझ्या स्वामीने सांगितलंय काय ना आता विचारतात काय? म्हणजे कुटुंब परिवार, बायको बिको बरी आहे? ते बरंच आहे, बरंच बरं आहे. ते जी जी म्हणाले आहे सगळं बरं आहे. सर्वज्ञ म्हणतात महाजन अवघे निकी असती, जे जी म्हणाले असती. त्या गोंधळामध्ये उपाधिवास सांगायचं विसरून गेले. माझ्यासोबत 15-20 लोक आलेले आहेत, मी तुम्हाला शोधायला आलाय. ही लीळा इथे थांबते. दंड